नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 10 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,47,000. 22 कॅरेटचा दर 1,35,240 तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,36,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येविरोधात कठोर कारवायांचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. संशयास्पद माहिती टोल फ्री क्रमांकावर देण्याचे नागरिकांना आवाहन. अवैध गर्भपाताच्या गोळ्यांच्या विक्रीवर संयुक्त तपासणी मोहीम राबवणार. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाया. 24,81,000 रुपयांचा औषध साठा जप्त. नियमभंग प्रकरणे उघड. बेकायदेशीर औषध व्यवहारांविरोधात कठोर कारवाईचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा. देवदर्शनाहून गावी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा गडहिंग्लजमध्ये अपघात. क्रुझरने थांबलेल्या ट्रकला धडक देऊन कारलाही दिली धडक. क्रुझरमधील 5 जण जखमी. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ उत्साहात. आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या उपस्थितीत विकास कामांना प्रारंभ. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची लोकप्रतिनिधींची ग्वाही. चंदगड येथे शिक्षण सभापती शीतल यादव यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांची आढावा सभा. विद्यामंदिर कोलिक शाळेसाठी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर. केंद्र शाळांना डेटा एंट्री ऑपरेटरची घोषणा. 15 जूनला पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरण तर 30 जूनपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होणार. भडगावमध्ये समृद्धी ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. विधवा महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ. गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांचा गौरव. शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमध्ये गुफा गार्डियनचा विजेतेपदावर कब्जा. अंतिम सामन्यात कुक्कड जंक्शन वॉरियर्सचा 3-2 असा पराभव. आर्यन दळवीने 2 गोल करत विजेतेपदाचा शिल्पकार ठरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.